आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, कारण बरेचशा लोकांना इथं माहित नसेल की आपले पैसे द्यायची कोर्टामध्ये कुठलीही भाषा चाललेली नाहीये. फक्त CIS आणि रिअल इस्टेट ह्या दोनच मुद्द्यांवरती तिथे चर्चा चाललेली आहे. म्हणजे आपले पैसे पेंडिंग आहेत हे आपलं रिप्रेझेंटेटिव्ह तिथे कोणच नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगते, जर जोपर्यंत आपण बोलत नाही, जोपर्यंत आपण ओरडत नाही, तोपर्यंत आपले पैसे मिळू शकत नाही. कारण कंपनीच्या बाजूने बरेचशा लोकांचं असं म्हणणं येतं की कंपनीच्या बाजूने निकाल लागला पाहिजे, पण कंपनीच्या बाजूने जर रिअल इस्टेटच्या बाजूने निकाल जर लागला तर आपल्याकडे संधी नाहीये. आणि कंपनीने फक्त 0.03 म्हणजे फक्त 5,000 लोकांनाच संधी दिलेला आहे. म्हणजे आपण त्यामध्ये येत नाही. 25% लोकांना जर प्रॉपर्टी दिली तर 75% लोकांचं काय? हा माझा प्रश्न आहे. प्रत्येकाला मी हा प्रश्न विचारलाय, पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आणि त्यानंतर ज्या कोर्टाच्या केसेस अटेंड केल्या, जज बरोबर आम्ही कोर्टामध्ये डिस्कशन केलं, प्रत्येक सगळ्याच्या वकिलांबरोबर डिस्कशन केलं आणि त्याच्यानंतर असं ठरवलं की हा दिवस एक दिवस येणारच आहे. कारण कंपनीच्या मनात सहजासहजी पैसे द्यायचे नाही. PGFचा निकाल जर 12-13 वर्षांनी लागत असेल तर PSLचा निकाल कधी लागेल सांगू शकत नाही. कारण PGFचे पैसे देताना कंपनी गुंगसाहेबांकडे PSLचा बिझनेस अवेलेबल होता, त्याच्यामुळे PSLची केस चालू आहे, PGFची केस चालू आहे, हे आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. आपल्या PSLचे पैसे देण्यासाठी गुंगसाहेबांकडे कुठलाही बिझनेस नाही. आणि कुठल्याही सोसायट्या जर गुंगसाहेब जर ओपन करत असतील तर तुमची बिझनेस करायची तयारी आहे का मला सांगा. जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत कुठलाही बिझनेस त्यांनी जर आपल्या समोर आणला तर प्रत्येकाने अशी आज शपथ घेतली पाहिजे, आमचे पैसे मिळालेच पाहिजे. तुमचा बिझनेस करायला आम्ही मोकळे नाहीत. पहिले पैसे आपण त्यांच्याकडे गुंतवले, ते जर आपल्याला 2 वर्ष मिळत नाही तर आज आपण वेटिंग करण्यात अर्थ नाही. कारण कोर्टामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत आणि ह्या आपल्यापर्यंत आलेल्याच नाहीत. कारण आम्ही सेबीच्या वकिलांबरोबर सुद्धा डिस्कस केलं तर सेबीचे वकील आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिथे हजर आहे, परंतु आपला एकही रिपोर्ट जर कुठल्याही कोर्टात नसेल तर कुठल्याही कोर्टामध्ये फक्त कागद बोलत असतो. कागदावरती रिझल्ट दिला जातो, म्हणजे जजमेंट केलं जातं. तर आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं गेलं की आपला कुठल्याही सेबीला अप्रोच व्हायचं नाही, CBIला अप्रोच व्हायचं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2.5 लाख चेक आपल्याकडे आले आणि आपल्याकडनं हेड ऑफिस जमा करून घेतले. त्याचा तुम्ही विचार करा, कारण त्याच्यावरती क्रिमिनल केस होऊ शकत होती. पण कंपनीने आपल्याला आम्ही दाखवलं की जोपर्यंत तुम्ही हेड ऑफिसला चेक जमा करत नाही तोपर्यंत तुम्हाला DD मिळत नाही. आणि फक्त 5% DD आपल्यापर्यंत आले आणि सगळे पुरावे आपल्याकडनं नष्ट करून घेतले. दुसरी गोष्ट अशी की PGFचा जेव्हा निकाल लागला त्यावेळेस आपल्याला सांगितलं गेलं की हा निकाल PSLचा आहे. तर हा निकाल PSLचा नव्हता, पण पूर्ण वर्तमानपत्र, माझं वर्तमानपत्रांच्या संपादकांना सुद्धा निवेदन आहे असं आहे की चुकीच्या बातम्या छापू नका. कारण PSLची बातमी PGFचा निकाल लागला तर प्रत्येक वर्तमानपत्रात, प्रत्येक न्यूज चॅनलवरती PSLचा निकाल लागला असं डिक्लेरेशन दिलं. त्याच्यामध्ये कंपनीचाच हात होता, कंपनीची साजिश होती. कारण जोपर्यंत तुम्हाला कुठेतरी गुंतवत नाही, कंपनीची प्रॉपर्टी सेल करणार, कुठे ऍसेट सेल करणार आणि तुमचे पैसे देणार. पण